जायचं काय हे बघा पण तिथं सांग हे माझं गावाचं नाव कुठलं गाव आहे तुझं? माझं गाव नाशिकच्या पुढे नाशिकच्या पुढे हा माझं गाव नाशिकच्या पुढे आता विचार करा कुठे वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी 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 निघालोय आम्ही टाटा पॉवरला पोहोचलोय. कुठे चालली? आणि आता आम्ही पुढे चाललोय. आम्ही चाललोय पोट भरायला गाडीचं. सीएनजी भरायला चाललोय. ही एक काळ होता आम्ही या रोडला पळायचो. आठवलं प्रियंका तुला? आठवलं? अकॅडमी मध्ये होतो तेव्हा आम्ही रनिंग करायचं पळायचं म्हणजे पळून नाही जायचं. आणि रनिंग करता करता माझ्या भावाने माझ्या बहिणीला यार तू ब्लॉग माझ्या भावाने माझ्या बहिणीला नातं कुठलं सांगते तू? ये मैं मेरे भाई और बहन को मैं इसको भाई और इसको बहन बोलती हूँ. उसकी भी एक लंबी कहानी है, वो अभी नेक्स्ट पार्ट में हम लोग बताएंगे क्योंकि ये अजून काय चालला सरांकडे जाऊया बघूया का चल बघू. हॅलो हा माझे बाबुली कच्ची बकरी हसते. वो जो एकेडमी है वहाँ से इनकी लव स्टोरी और हमारी फ्रेंडशिप की शुरुआत हुई थी. पुरानी यादें ताजी हो गई. येस हे आम्ही जे जुने दिवस जे आठवले ना आम्हाला बरं वाटतं. का माहितीये का सांग का सांग प्रियंका सांग का सांग ना. मला काही बोलायचं नाही या बाबतीत. का बोलती बंद हो गई है का पण मला पण बोलू वाटत नाही या बाबतीत. का माहितीये काय? ठीक है फिर हम लोग ये कट कर देंगे. का माहितीये का माहितीये ऐका का माहितीये का मला काही सुचत नाही म्हणून मला काय बोलू दिसले तर दिसले. आम्ही इकडेच आमचं गाव काढणार आहे वाटतं. आता वाजल्यात किती 6 वाजल्यात. नाशिक मध्ये माझी बहीण वाट बघून बघून झोपली असेल. टॉपिक असा आहे की ताईच्या माहेराला चालली आहे आणि मी आज मेन गोष्ट चालली आहे ती म्हणजे माझ्या दादाच्या साईडने. हा जे आहे ते आहे. सो माझं असं म्हणणं आहे मी दादाच्या साईडने चालली आहे तर हिने मला तिथे गेल्यावर थोडा वो नंदनबाई का दर्जा मिलेगा तो मुझे बहुत अच्छा लगेगा. चल फूट ओव्हर ऍक्टिंग कितना काटलंय. माझ्या बहिणीला इज्जत पाहिजे. ती माझी बहीण आहे. तिला विचारा आपण. नाही मी आज दादाची बहीण दादाची बहीण म्हणून मी ताईच्या माहेराला चालली. हा विषय झाला आम्हाला का तू माझी बहीण म्हणून माझ्या गावी नाही येऊ शकत? काय येऊ शकत ते नंतर. माझी बहीण ते म्हणून नाशिकच्या माझ्या पुढं. नावाला असतं का दादा? ते नाशिक माझी बहीण म्हणून माझ्या नावाला असतं का? सो हिने असं केलं पाहिजे ताई प्लीज असं नाव बसा. जरा उठ ना बाबू बरोबर आहे का? या मावशीला जरा एक रक्ता दे तुम्ही जरा उठ तर उठ जरा उठ आपल्याला उठला गाय फुल एनर्जी. आता सीट बदलली आहे गाईज ना बाबू. हाय गुड हाय गाईज हाय गाईज आम्ही लिपस्टिक लावतोय गाईज लागले मी काढले. पुढे बघा तुम्ही तुला लावायची का? गाईज सो आता आम्ही बाबो अवतार बघा आमची ताई टिकल बाई झाली आहे आणि आता आम्ही आलोय छोटी टोल नाका बघू शकता तुम्ही. आणि आम्ही तर थांबलोय घ्यायला भूक लागली.
एवढी किती किलोमीटर गर्दी आहे आता. कितीला निघालो आपण? 4ला आम्ही निघणार होतो, पण आम्ही 5:30ला निघालो. चल 6. आम्ही घरातून 5:30ला निघालो. तुझ्याकडे पण नाशिकचा प्रवास आपण 6 वाजता सुरू केला. हा 6 वाजता सुरू केला आम्ही नाशिकचा प्रवास. नाही 6 नाही 6 वाजता तर आपण इथे गेलो अकॅडमीला गेलो. त्यानंतर गाड्या गेल्याच्या पुढे तुमचं लक्ष नाही आहे. ड्रायव्हर आमचा लय स्लो आहे. असं नका करू. नुसतं झोपत असतो आमचा ड्रायव्हर. हा ना, ताईला चांगलंच काय माहिती. तीन कामाचा ड्रायव्हर आहे. बिन पगारी फुल अधिकारी. आमचे फॅन. कसं वाटलं तुम्हाला माझ्या गावी? हे अजून गेलो पण येता नाही. येता गावात आपण अजून एंट्री पण नाही केली तरी आपल्या हाल काय चालू. हा यार दादा, तुम्हाला दाखवतो. नाही म्हणलं ना तरी ती पूर्ण ती दिसते ते झाडापर्यंत लाईन आहे. म्हणजे यांच्या गावात अजून आम्ही एंट्री पण मारली नाही तरी आम्हाला 1 तास Entry असं मारली, गाडीत झोपावं नाशिक लागणार आहे. नाशिक. अहो, ते एंट्री मारली. अरे public आम्ही आमच्या गावाला demand. गेलो डिमांड. आम्ही आमच्या गावाला गेलतो ना, हिला विचार आम्ही थांबलो का? मग मी तर तिकडे सीएनजीला कोणी थांबायचो. विचारत पण नाही त्या अरे गावाला. विचारत नाही. नाशिक आहे, भाई नाशिक. आमच्या इथे आहे ना जागा जागेवर पंप आहे. नाशिक आहे, तुमच्यासारखं नाशिक आहे, काय पंप बिंप काय काय नाही. आणि इथं 2 किलोमीटर लाईन 2 किलोमीटर लाईन आम्ही यांचं गाव. यांचं गाव लय मोठं पण आहे. हाय, आमचं गाव आहे. लय शहाणे आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. माझ्या बघा प्राऊड करते. लेडीज आली आहे काय यार? हिचं ग्रॅज्युएशन झालंय. ग्रॅज्युएशन मी दिसत नाही. Guys, थोडं इकडे वा. माझा भाऊ बरा. माझा भाऊ. अरे आम्ही तरी तुमच्या एकदम हुशार दोघांमध्ये आहे. हुशार मीच आहे. असं कर गाईज, तोंड बघून जा. दिसतंय का? फायनली थोड्याच वेळात माझ्या गावी पोहोचणार आहे आता. अरे बघा माय हे माझं सगळ्यात मोठं फोटो. मस्त, खूप भारी वाटतं. आणि काय जेवले होते का? हा मग जायचंय ना. पुढे काय आता हॉर्न दे. बंद केली गाडी. काकाला जायचं. शेवटी आमचं सगळं फिरून झालेलं आहे आता. येस. आता निघालो आम्ही- आणि किटूला आता गजम खूप शिव्या खायच्या. आम्ही ड्रेसिंग जी जाताना होती तीच केली आहे. ए, नाही, माझी वेगळी आहे. किट्टूने वेगळी केलंय. किट्टूला म्हणजे कसं तिला सवय नाही. आम्ही कसं बिन आंघोळीची निघालो ना. ए नाही, आंघोळ केली.
इतकं गार पाणी होतं ना, बापरे. हे सांगायची काय गरज आहे यार, त्या लोकांना काय गरज आहे तुमच्या पाण्याची आणि काय. नाशिकला खूप थंड त्यात पाऊस होता. आता काय केलं, पहिले आंघोळीला गेलो, ब्रश केला, मग तोंड धुतलं, मग घेऊ का पाणी आणि महाराज जावयाची खूप सवय होती बाई आमच्या जावयाला गरम पाणी गरम पाणी होतं जावयांना. मग काय साधं काम आहे काय. आमचं जावई बापू करताना रेतीचा धंदा होतो का? गाडीच धंदा करतो. मी छान दिसते का? सांगा ना कशी दिसते. आता मी ना मेकअप केलाय आज रोज makeup करत नाही करत मी मेकअप. जवळ गेलं फाउंडेशन दिसत काही गरज नाही. तुला मी याचा मेकअप केला गाईज. तुम्हाला जर हा मेकअप हवा माझा असेल मेकअप जर कोण बोलला माझा मेकअप आहे तर मला तिथून पुढे बोलायचं. किंवा तुम्हाला जर मेकअप प्रोडक्ट माझा? असतील तुझा आहे का लेअर दिसते बघ. सो तुम्ही मला कमेंट करा. आणि जर तुम्हाला जर असं ब्रायडल वगैरे मेकअप करायचं म्हणजे असेल ना, का तुम्हाला असं रे, तुम्ही फेमस नाही काय नाही तरी का असं बोलता तुम्ही. हा माझे ब्लॉग फक्त आठवणीसाठी आहे. स्वतःची तारीफ स्वतः पहिले केली करायची असते. पण तुमची तारीफ अशी नका करू ना की लोकांना खोटं. आणि एक आमचा झोपाळू प्राणी. तो झोपल्यावर बरा असतो. किती गोड दिसतंय आमचं पिल्लू. ते उठल्यावर मग आईला पाहत होतो. ऐसा नहीं कि दिखलाया कुछ दिया कुछ सारा बोतल सेम होता गया. एक बार साफ कर लो तो भैया दोबारा 2-3 महीने तक साफ करने की आपके लिए जरूरत नहीं पड़ेगी भैया. आता आम्ही शॉपिंग केली आहे. A to Z चमक क्लीनर यह सभी प्रकार की गंदगी को साफ करता है. फर्नीचर, शीशा, तुझं दाताचं निघालं का गं? नाही तर तुझं. दाग भी आपको चमका देगा. आज मी झोपलेली पण अचानक माझी झोप उडाली आहे. जरा ड्रायव्हर चेंज झालाय आमचा. तुम्हाला आमचा ड्रायव्हर बघायचा असेल कमेंट करा, बोल ना, DM करा चौथा. आमचा ड्राइवर अभी ये बंदे को आराम मिला है. और ये हमारा छोटू सा बंदा सो रहा है. गाईज आम्ही लवकर पोहोचू अशी आशा करा. चालवते माझी बायको, मला विश्वास आहे यावर. फटाफट जावं घरी. काय कुठं नाही, सगळं मी बनवल. गाडी चालवती. अरे यार गेअर तो डालो यार. आता एवढ्या स्पीडला 4थ्या गेअरवर काही गरज आहे का गाडीची, मला ते सांगायचं. आता आम्ही पोचलो चित्तूरच्या घरी. किती भारी आणि आमचं लोक घरगुती आमचं हॉटेल आहे. चित्तूरची मम्मी.
एकदम बसायला एकदम लय भारी आहे बसायला इथं. किती माहिती आहे किती वाजले का? 5:30 वाजता. आवाज जाणार चला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.